तुमचं खरं आहे. मी हारले. मला गडाच्या पायथ्याशी जी जागा दिली आहे ती का दिली आहे आता मला कळतंय. या सत्य नाही शोधू शकले. माझी जागा तत आहे हे बराबर आहे. तुम्ही एवढं सांगितलं तर आता हे बी सांगा का तुम्ही कोण आहेसा. आख्यानात जे जे ऐकलं त्यातलं तुमचं रूप कोणतं आहे जी. ए आजा, मी काय म्हणतो असं किती वेळ थांबायचं रे? अरे अजून काय करायचं मग? आज जाऊया की. म्हणजे मला असं वाटतंय आज जावं, देवासनी भेटावं आणि तेसनी सांगावं. ए आजा, अरे कसला विचार करतोय? नाही, आपण हातच थांबूया. अरे पर बानू म्हणली हाय देवासनी भेटू नका असं म्हणून. खरं आहे, पर असं किती वेळ थांबायचं रे? वग काही तंटा झाला म्हणजे. अरे नाही रे बाप, तंटा व्हायचा नाही. आपण हसतीची वाट बघूया. हे आता मीच सांगू का? सांगू मी? कोण आहेस तू माझे? काय नातं आहे तुझं आणि माझं? खरं आहे, मी तुमच्यासाठी सवत आहे. देवांची दुसरी बायको. तुला मी जे सांगितलं त्यात जर काही शंका असेल तर श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांना तू विचारू शकतेस. या क्षणी मी कोण आहे हे मला तुला सांगावंसं वाटत नाही, कारण ते तू समजून घ्यायला हवं होतंस. नारायण नारायण. महाराज, बरं झालं तुम्ही आलास. नारायण नारायण. तू मला बोलवतोयस, माझी प्रार्थना करतोयस असे संकेत मला मिळाले म्हणून मी आलो. काय झाले तरी काय? महाराज, बानून स्वतःला कोंडून घेतला आहे. काय झालं ते मी सांगत नाही. परंतु काहीतरी झाले असेलच ना? अहो, बानू गडावर गेली होती, देवीसने भेटून आली तवा धरणं हे असं सुरू आहे बघा तिचं. म्हणजे निश्चितच काहीतरी झालं. महाराज, तत काय झालं आहे ते आम्हासनी ठाव नाही, पर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, ऐकलं. ते बी कारण असेल. हा हो, मला कसे नाही ठाऊक? महाराज, तुम्ही हात नव्हता नव? सांग बरं, मला ही उत्सुकता आहे की नेमके काय झाले आहे. देवानी बानूशी बोलणं टाकलं. अहो, एवढंच काय, देव तिच्याकडे बघाय तयार नाही. नारायण नारायण. हे तर गंभीर आहे. बानू खचणे स्वाभाविक आहे. महाराज, तुम्ही काय बी करा, पण बानूशी बोलून बघा, तुमचं ती ऐकल.
बानू, बानू, तू असं स्वतःला कोंडून घेतलं आहेस, त्याने काय साध्य होणार आहे? दार उघड, आपण बोलू. बानू, तू याआधी इतक्या संकटांना समर्थपणे सामोरं गेली आहेस आणि आता अशी हार का मानतेस? हे बानू, अगं महाराज आले हाय ती, आमचं राहू दे, तर त्यांचं तरी ऐक. मल्हारी चरित्र आता अंतिम चरणात आहे. या अध्यायाची समाप्ती गोड व्हावी अशी माझी इच्छा आहे, परंतु ते तुझ्यावर अवलंबून आहे. बानू, दार उघड, बाहेर ये. महाराज, आता काय करायचं व? बानू तर आतून काय बी बोलना झाली. जे घडेल ते मल्हारीच्या प्रेरणेने घडेल अशी माझी श्रद्धा आहे. बानू माझी शिष्य आहे आणि त्या नात्यानेच मी प्रयत्न केला, परंतु माझ्या प्रयत्नांना यश आले नाही. महाराज, अहो काय करावं म्या? कसं होणार माया बानूच? अजामेय, सावर स्वतःला. आता येतो मी. ए बानू, अगं दार उघड ग. ए बानू. मुनिवर असे अचानक का गेले? हो, फारच अस्वस्थ दिसतायत ते. त्यांनी जे सांगितलं तेही विचार करणे योग्य आहे. आपण बानूची भेट घ्यायला हवी. मला तर बानूची फारच काळजी वाटते. म्हाळसा देवींना सत्य काय आहे ते कळले, हे अद्याप बानूला ठाऊक नाहीये. पण जर अचानक श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी कैलासात निघून गेले तर बानूने एकटीने काय करावं? मी असं होऊ देणार नाही. पण त्यासाठी आधी आपल्याला जेजुरीत जाऊन बानूची भेट घ्यावी लागेल. सूर्योदयानंतर आपण जेजुरीत जाऊ आणि बानूची भेट घेऊ. गणेश, तू अजून झोपला नाहीस? झोप नाही येत? नाही. का? काय झालं? ह्या गडावर खूप कमी दिवस राहिले आहेत. त्यानंतर आपण कैलासात असू, याचाच मी विचार करत होतो. हो, पण जरी आपण इथे नसलो तरी सदैव शक्तिरूपाने इथे असणार आहोत. हो, पण बाणे आपल्या सोबत शिवलोकात येणार आहे की नाही? बानू, दार उघड बाळा. याचा अर्थ सगळ्या प्रश्नांची उत्तरं गडावर आहेत. म्हाळसेची आणि बानूची गडावर भेट झाली आहे. हो, मी तिला केवळ इतकंच सांगितलं की मला सत्य ज्ञात झाले आहे आणि तिला हे कळण्यासाठी मी संधी दिली आहे.